सैफ अली खाननं हल्लेखोराला खोलीत कोंडलं पण गायब झाला. सैफनं पोलिसांना दिलेल्या जबाबानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येसाठी वापरलेल्या हत्यारांबाबत धक्कादायक माहिती उघड. हत्येसाठी तलवारीसारखं धारदार शस्त्र, 4 लोखंडी रॉड्स, फायटर, कत्तीचा वापर झाल्याचं एसआयटी तपासात समोर. अमित शहा आज महाराष्ट्रात मालेगावात छगन भुजबळांसह एकाच व्यासपीठावर, तर मुख्यमंत्र्यांशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत बैठक. ऑपरेशन शिवधनुष्य आणि ऑपरेशन टायगर सुरू. उदय सामंतांचं वक्तव्य. ठाकरेंचा माजी आमदार आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा. उद्योगमंत्री उदय सामंत दावोसला गुंतवणूक आणायला गेले होते की पक्ष फोडायला? ऑपरेशन धनुष्यबाणवरनं शरद पवारांचा सवाल. उद्धव ठाकरेंचे लोक त्यांना सोडून जातील असं वाटत नसल्याचंही भाकीत. उद्धव ठाकरे आपल्याशी स्वबळाबाबत बोलले पण टोकाची भूमिका नव्हती. महापालिकेसाठी ठाकरेंच्या स्वबळाच्या संकेतावर शरद पवारांचं भाष्य. तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड यांना दिलासा. शवविच्छेदनावरती आधारित पोलिसांचा अहवाल हायकोर्टाने स्वीकारला. फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली. नागपुरात पारधी विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देताना दिरंगाई झाल्याचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून मान्य. 2 अधिकाऱ्यांवरती कारवाईचं बावनकुळेंचं आश्वासन. नालासोपाऱ्यात आज सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाई. निवारा न मिळाल्याने अनेकांनी रस्त्यांवरच काढली पूर्ण रात्र. महाकुंभमेळ्याचा आज 12वा दिवस. आतापर्यंत 10 कोटींहून जास्त जणांचं पवित्र स्नान. पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथांचा होणार सनातन रत्नने सन्मान. अमेरिकेतल्या जिल्हा न्यायालयाचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दणका. अमेरिकेत जन्मलेल्या बाळाचं नागरिकत्व रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती. ट्रम्प यांचा आदेश घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा. मुंबईतल्या प्रसिद्ध वडापावचा वर्ल्ड 50 बेस्ट सँडविचेसमध्ये समावेश. टेस्ट ॲटलसच्या यादीमध्ये एकमेव भारतीय पदार्थ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.